प्रत्येकाला घटनात्मक पद्धतीने भवन बांधता येईल, बिहार भवन गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदे सरन्यायाधीश भेटीवर राऊतांचं टीकास्त्र, धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्यायदेवते त्यांना क्षमा कर, राऊतांचा घणाघात। भुजबळांविरोधात सरन्यायाधीशांकडे दमानिया तक्रार करणार, छगन भुजबळ अजूनही सुटलेले नाहीत, अंजली दमानिया यांचा दावा। मुंब्राच का अख्खा महाराष्ट्र हिरवा करू, सहरचा सत्कार करताना बोलले माजी खासदार इम्तियाज जलील, एमआयएम कडून सहरच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा। मनसेला डिवचणं महागात पडेल, अविनाश अभ्यंकर यांचा बिहारी मंत्री अशोक चौधरी यांना इशारा, बिहारी मंत्र्यांचे राज ठाकरेंना आव्हान। काश्मीरात नळातून येतोय बर्फ, द्रास परिसरात पारा घसरून झाला उणे 60 अंश। चंद्रपुरात धानोरकरांसमोर वडेट्टीवारांची गुगली, महापौर बनवायला धानोरकरांनी जुळवाजुळव करावी, वडेट्टीवारांनी दिला धानोरकरांना सल्ला। चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चिघळला, भाजपाकडून महापौर पदासाठी पडद्यामागून हालचाली। मराठी तरुणांबाबत गुलाबराव पाटलांचे खडे बोल, तरुणांना राग आला तर आला, निवडणुका 4 वर्षांनी, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। पुतण्याला काका महाविकास आघाडीत आणतील, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। अंधेरी न्यायालय परिसरात 2 वकिलांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, न्यायालय परिसरातील शिस्त आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। बार्शीत शिंदे ठाकरे पवारांसोबत, भाजप विरोधात बार्शीत महाआघाडी। झेंडावंदनाचा मान मिळाला, पालकमंत्री पदाचाही मिळेल, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आशावादी। संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर कारवाई, एकूण 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। पुणे ड्रग्ज प्रकरणाला नवं राजकीय वळण, अहिल्यानगरमधील आजी माजी खासदारांमध्ये वाकयुद्ध। गुजरात यांच्या दादागिरी विरोधात मनसे आक्रमक, मराठमोळ्या फेरीवालाच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या बलिदान दिवसाची आठवण, नांदेडमध्ये बलिदान दिवसाला शीख समुदायाची विशेष हजेरी। कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी, कुंभची कामं असमाधानकारक, साधू महंतांची तक्रार, साधू महंत मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार। छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, झाबडा रुग्णालयावर नातेवाईक संतप्त। वाशिममध्ये महिला अधिकाऱ्याकडून ग्रामसभा सदस्याला मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबई महापौर पदाची निवड फेब्रुवारी महिन्यात, भाजप शिवसेनेची गटनोंदणी नसल्यानं विलंब। अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, महापालिकेत बसणार आता भाजपचा महापौर, भाजपला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि एका अपक्षाचा पाठिंबा। सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयाची घोडदौड, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 2 जण बिनविरोध। भाजपासोबत जायचं की नाही जयंत पाटील ठरवतील, शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी केलं स्पष्ट। आयसीसीचा बांगलादेशला दणका, T20 वर्ल्ड कप मधून बाहेरचा रस्ता, स्कॉटलंडची एंट्री होणार।